कुटुंबांच्या हातात असलेलं तमिळनाडूचं राजकारण मला संपवायचंय. मला बदल घडवायचा आहे. म्हणून मी माझं करिअर सोडून राजकारणात येतोय. तमिळनाडूच्या तरुणाईला मला नवं आश्वासक भविष्य दाखवायचं आहे. मला बदल घडवायचा आहे. ही वाक्य तमिळनाडूचे आत्ताचे मुख्यमंत्री आणि आधीचे अभिनेते जोसेफ विजय यांच्या एखाद्या सभेतली वाटू शकतात. कारण त्यांनी ऍक्टिंग मधून रिटायरमेंट घेत राजकारणात प्रवेश केला. डीएमके एआयएडीएमकेच्या राजकारणात स्वतःचा पक्ष काढून तिसरा पर्याय दिला आणि थेट तमिळनाडूचं मुख्यमंत्री पद मिळवलं. पण आधी सांगितलेली वाक्य विजय यांची नव्हती. तमिळनाडूत आणखी एक जण आपलं करिअर सोडून राजकारणात आला, लोकांमध्ये मिसळला, ताकद लावली, बदल घडवायची घोषणा दिली, पण पराभूत झाला. हा माणूस अण्णामलाई. मुंबईत येऊन केलेलं बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे हे विधान, सलग 2 निवडणुकांमधले पराभव, तमिळनाडूच्या सत्तेच्या राजकारणातून बाहेर गेलेली भाजप, या सगळ्या परिस्थितीत बातमी आली अण्णामलाई भाजप सोडणार, स्वतःचा पक्ष काढणार. पण अण्णामलाई भाजप का सोडणार आहेत? तमिळनाडू भाजपचा चेहरा असलेल्या अण्णामलाईंना भाजपनेच का डावललं आणि त्यांचा पुढचा प्लॅन आहे तरी काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करू इतिहासापासून. 2019 मध्ये अण्णामलाई यांनी आपल्या पोलीस दलातल्या नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हा ते बंगळुरू दक्षिणचे पोलीस उपायुक्त होते. त्यांची पोलीस दलातली इमेज होती सिंघम. त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मुलींच्या सुरक्षेसाठी अनधिकृत धंद्यांच्या बाबतीत घेतलेले हे निर्णय लोकप्रियता वाढवणारे ठरले. ही लोकप्रियता इतकी वाढली की अण्णामलाईंची बदली करू नका म्हणून लोकांनी आंदोलनं सुद्धा केली. हीच सिंघम इमेज त्यांनी राजकारणात कॅरी करायचं ठरवलं. फेसबुक लाईव्ह वरून आपण राजकारणात येत असल्याचं सांगितलं. पण पक्ष कुठला असेल हे लवकर जाहीर केलं नाही. अशी चर्चा झाली की 2021च्या निवडणुकीआधी रजनीकांत स्वतःचा पक्ष काढणार का, निवडणुकीत उतरणार का, यावर अण्णामलाईंनी लक्ष दिलं होतं. त्यांना रजनीकांतचा पक्ष जॉईन करायचा होता. पण रजनीकांतने तलवार म्यान केली आणि अण्णामलाई भाजपमध्ये गेले. वी द लीडर मुवमेंट या एनजीओच्या माध्यमातून अण्णामलाई यांनी ग्राउंड टाकायला सुरुवात केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष यांनी अण्णामलाईंना पाठिंबा दिला, बळ दिलं आणि 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं तिकीट दिलं. पण अण्णामलाई आपल्या होम ग्राउंड मध्येच पडले. तरी सुद्धा त्यांना तमिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, फुल ताकद देण्यात आली. लोकसभेच्या आधी अण्णामलाई हे तमिळनाडू भाजपचा चेहरा होते. गृहमंत्री अमित शहा यांचं देशाला तमिळ पंतप्रधान मिळायला हवा हे वक्तव्य चर्चेत आलेलं. भाजप तमिळनाडूत पूर्ण जोर लावत होतं. चेहरा अर्थातच अण्णामलाई यांचा होता. त्यात अण्णामलाई यांनी एन मन एन मक्कल म्हणजेच माय लँड माय पीपल या नावानं 234 विधानसभा आणि 39 लोकसभा मतदारसंघात पदयात्रा काढली. याचा शेवट झाला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आणि त्यावेळी मोदींनी थेट स्टेजवरूनच अण्णामलाईंचं कौतुक केलं. त्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा मिळाल्या 0. भाजपचा वोट शेअर वाढला, सभांना गर्दी झाली, पण खासदार निवडून आले नाहीत. स्वतः अण्णामलाई यांचाही कोइंबतूर मतदारसंघातून पराभव झाला. नावापुढे 2-0 लागले आणि सुरू झाला उलटा फेरा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोडल्या तर अण्णामलाईंना भाजपला यश मिळवून देता आलं नाही. पण तरीही भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्यावर विश्वास कायम होता. कारण भाजपने आपला वोट शेअर काही प्रमाणात वाढवला होता. सगळ्यात आणखी एक गोष्ट घडलेली. भाजपने एआयएडीएमके सोबत असलेली युती लोकसभेच्या आधीच तोडली. याचं कारण अण्णामलाईच होते. अण्णामलाई यांनी प्रचारात, सभेत, मुलाखतीत अनेकदा जयललिता यांच्या विरोधातली वक्तव्य केली. साहजिकच एआयएडीएमके दुरावत गेली. नाराजी उघडपणे बोलून दाखवली जाऊ लागली. त्यात अण्णामलाई आणि एडापड्डी पलानीस्वामी यांच्यातलं शीतयुद्ध सुद्धा ताणलं गेलं आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला. मोदी प्लस अण्णामलाई अशा 2 चेहऱ्यांवर लोकसभा निवडणूक लढली आणि दणक्यात पराभव झाला. या पराभवानंतर भाजपच्या नेतृत्वाने 2026च्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आणि अण्णामलाई साईडलाईन व्हायला सुरुवात झाली. त्यांना जबर धक्का तेव्हा बसला जेव्हा भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी एआयएडीएमके सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आणि अण्णामलाई यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं. अण्णामलाई पक्षात ऍक्टिव्ह होते, पण एआयएडीएमके सोबत युती झाल्याने त्यांना लिमिटेड करण्यात आल्याची चर्चा होती.
त्यात त्यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊन केलेलं वक्तव्य सुद्धा बॅकफायर झालं आणि अण्णामलाई गणल्याचं बोललं जाऊ लागलं. 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट देण्याची तयारी दाखवली होती, निवडणूक लढवण्याचा आग्रह देखील केला, पण AIADMKने आपल्याला निवडून न येणाऱ्या जागा दिल्या असं म्हणत नाराजी व्यक्त करत अण्णामलाईंनीच नकार दिला अशी चर्चा झाली. पण भाजप उमेदवारांच्या यादीत अण्णामलाईंचं नाव नसणं ही नॅशनल लेवलची न्यूज होती. अण्णामलाई आणि भाजप यांच्यातलं अंतर वाढत चालल्याचे संकेत सुद्धा होते. निवडणुका झाल्या, सत्तेसाठी मोठा खेळ पाहायला मिळाला, ज्यात भाजपचं राज्य नेतृत्व शांत होतं, पण दिल्लीतून बऱ्याच घडामोडी घडल्याची चर्चा झाली. पण या सगळ्यात अण्णामलाई मात्र बाजूलाच राहिले आणि या बाजूला राहण्याचा अर्थ काढला गेला भाजपने गमावलेली संधी. तमिळनाडूमध्ये अण्णामलाई यांना चेहरा बनवत भाजपने तिसरा पर्याय म्हणून पुढे यायची तयारी सुरू केली होती. पण DMK AIADMK या दोन पक्षांच्या राजकारणात आपण टिकू शकणार नाही, जे लोकसभेला घडलं तेच पुन्हा घडेल असा विचार करत आणि केंद्रातली गरज ओळखून भाजपने पुन्हा AIADMKशी जुळवून घेतलं. याचा फायदा घेतला थलपती विजयने. त्याने आपला तमिळगा वेट्री कळगम पक्ष तिसरा पर्याय म्हणून पुढे आणला, जोरदार ताकद लावली. विजयकडे थलपती ही पिक्चर मधून तयार झालेली इमेज होतीच, त्यात विजयने बदल घडवायचा आहे असं म्हणत सत्ताधारी DMK वर प्रचंड टीका केली. त्याच्या पक्षाने तरुण मतदारांना टार्गेट केलं आणि DMK AIADMK हे दोन्ही पर्याय बाजूला करत तमिळनाडूने विजयला निवडून दिलं. हाच पॅटर्न अण्णामलाई सुद्धा वापरत होते. त्यांना भाजपला अशाच पद्धतीने राज्यात एस्टॅब्लिश करायचं होतं, त्यांना तिसरा पर्याय म्हणून पुढे यायचं होतं. पण भाजपने AIADMKची साथ दिली. जागा वाटपात भाजपला कमी जागा मिळाल्या, त्यातही निवडून येणाऱ्या जागा मिळाल्या नाहीत असाही आरोप झाला आणि भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. पक्षाच्या पराभवानंतर अण्णामलाई सायलेंटच होते. त्यांचं स्टेटमेंट चर्चेत आलं ते टीकेचं, कृती चर्चेत आली नाराजीची. CBSEच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावर त्यांनी जाहीरपणे टीका केली. त्यानंतर त्यांनी मोदींच्या मन की बात कार्यक्रमाबद्दल सोशल मीडिया पोस्ट न केल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मग या चर्चा येऊन थांबल्या अण्णामलाई पक्ष सोडणार आणि नवा पक्ष काढणार या बातम्यांवर. मुळात या चर्चा सुरू झाल्या होत्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच. तेव्हा अण्णामलाईंना भाजपने साईडलाईन केल्याचं दिसून येत होतं. तेव्हाच ते पक्ष सोडतील या चर्चांनी जोर धरलेला. पण आता ते स्वतःचा पक्ष काढतील अशा बातम्या यायला लागल्यात. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अण्णामलाई थेट राजकीय पक्ष काढणार नाहीत, तर ते एक संघटना काढणार आहेत. मक्कल सक्ती इयक्कम, पीपल्स पॉवर मुवमेंट. यातून ते भाजपच्या पक्ष संघटनेला पक्षीय स्तरांना बाजूला करून लोकांमध्ये मिसळतील आणि कार्यकर्त्यांचं जाळं उभारतील असं सांगण्यात येत आहे. मंगळवारी 2 जूनला अण्णामलाई दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आजवर मिळालेल्या सपोर्टसाठी ते भाजप नेत्यांचे आभार मानतील आणि त्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशा बातम्या आहेत. तर अण्णामलाई यांनी यावर 2 दिवसांनी बसून बोलू असं म्हणत फार बोलणं टाळलंय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अण्णामलाई लॉंग टर्म प्लॅन आखतायत. सध्या थलपती विजय सत्तेत आहे, पण येत्या 1 ते 2 वर्षात त्यांची लाट ओसरेल. राज्याची आर्थिक स्थिती, राज्यापुढे असलेली आव्हानं आणि त्यातून तयार होणारी नाराजी याचा फटका विजयला बसेल. त्यावेळी सक्षम पर्याय म्हणून कुठल्या तरी एका पक्षाने पुढे यावं लागेल आणि ती जागा अण्णामलाई यांचा पक्ष भरून काढेल असा त्यांचा अंदाज आहे. उच्च शिक्षित मतदार आणि भाजपचे मतदार आपल्याकडे वळतील या आशेवर त्यांनी हा डाव खेळल्याचं सांगण्यात येतंय. पण कधी काळी भाजपने कोणताही राजकीय अनुभव नसताना ज्या अण्णामलाई यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याच अण्णामलाईंना भाजपने बाजूला सारलंय. यात अर्थातच AIADMK सोबतची समीकरणं हे कारण आहेच. पण अण्णामलाईंना सभांना गर्दी जमवता आली, पण ती गर्दी मतांमध्ये फिरवता आली नाही. नेमकी हीच गोष्ट विजयला जमली आणि भाजप एका आमदारावर थांबली. त्यामुळेच डावलल्या गेलेल्या अण्णामलाईंनी आता नवा पक्ष काढायची सुरुवात केली. तमिळनाडूत सिंघम रिटर्न्सच्या चर्चा सुरू झाल्यात, पण यावेळीही अण्णामलाई हवा करण्यापुरतेच मर्यादित राहतात की या डावात यश मिळवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपने अण्णामलाई यांना बळ न देऊन संधी गमावली का? अण्णामलाई यांचा हा डाव यशस्वी ठरेल का? आणि नवा पक्ष, लोकांमध्ये मिसळून तयार होणारी संघटना आणि तमिळनाडूच्या राजकारणातला नवा पर्याय या अण्णामलाईंच्या डावामागे भाजपचा आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.